नमस्कार, आपण पाहत आहे NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरासह तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर लागलेल्या लांबच लांब रांगांनी नागरिकांच्या चिंतेत भर घातली होती। मंगळवारपासून शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या। काही पेट्रोल पंपांवर स्टॉक उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले होते। मायबाप सरकार टंचाई नाही म्हणत असेल, मग पेट्रोल पंपावर एवढ्या रांगा का? असा सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला होता। अफवांमुळे शहरात इंधन संपणार असल्याची भीती निर्माण झाली होती। त्यामुळे मुंडे पेट्रोल पंप, झेरेज पेट्रोल पंप आणि मदर रोडवरील पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले होते। त्या आदेशानुसार दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयांचे पेट्रोल, तर तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना फक्त 2000 रुपयांपर्यंत इंधन देण्यात येत होते। तसेच कॅन, बाटल्या किंवा इतर भांड्यांमध्ये पेट्रोल देण्यास सक्त मनाई करण्यात आली होती। दरम्यान, नागरिकांनी प्रशासनावर साठेबाजी रोखण्यात अपयश आल्याचा आरोप केला होता। हातावर पोट असणारा सामान्य माणूस कामधंदा सोडून रांगेत उभा राहणार कसा? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला होता। एकीकडे पेट्रोलसाठी रांगा लागल्या होत्या, तर दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते। डाळी, खाद्यतेल, गॅस सिलेंडर आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले होते। तूर डाळ, हरभरा डाळ आणि खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते। सामान्य माणूस पेट्रोल भरावे की घरचा किराणा आणावा, असा प्रश्न निर्माण झाला होता। वाढती महागाई, इंधनासाठी लागलेल्या रांगा आणि अफवांमुळे निर्माण झालेली भीती यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले होते। आपण पाहू शकता तेलंगणा कर्नाटक राज्याच्या सीमेवर अवलंबून आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक प्रवासी तेलंगणा कर्नाटकवरून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतो आणि देगलूर बसस्थानक हा मुख्य बसस्थानक आहे। या ठिकाणचं नवीन बसस्थानकावर आम्ही ऑटो स्टँडवर आलेलो आहोत। या ठिकाणी ऑटो चालक यांना कसं वाटतं, या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचे दर या ठिकाणी 10 दिवसामध्ये सतत 3दा वाढलेले आहेत, तर त्यांना परवडत आहे का आणि ते कशा पद्धतीने त्यांचं उदरनिर्वाह चालवत आहे हे जाणूया। काय सांगणार आपलं ऑटो या ठिकाणी डिझेलवर चालते का पेट्रोलवर? पेट्रोलवर आणि काही डिझेलवर आहे। पेट्रोलवर चालतात तर आपल्या या ठिकाणी पेट्रोलचे दर 10 दिवसामध्ये सतत वाढलेले आहेत, तर आपल्याला या ठिकाणी भाडं वाढत बघा सर, असं आहे की आता जे दर वाढलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। आणि जे प्रवासी जे येत आहे तिथे आम्ही त्यांना 50 रुपये लोकल भाडा म्हणतात, परंतु ते लोकांना देत नाही। आम्हाला म्हणतात की आम्ही देत नाही, आम्हाला परवडत नाही। पण आम्हाला कसं परवडणार सर? आम्हाला एकतर पेट्रोलचे जे दाम वाढलेत आहे, दरवाढीमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। जनता काय सर, दरवाढीमुळे सगळ्याला त्रास होत आहे। आम्ही करताय आता आम्हाला मजूर झाली, आम्ही फक्त मजुरी करणार, फक्त मजुरी काढावी आम्हाला वाटतं, परंतु जनताला परवडत नाही। जनता काय म्हणते की तुम्ही 50 रुपये आकारता, आम्ही 50 रुपये देत नाही। 50 रुपये तुम्ही एका प्रवाशाकडून घेता का पूर्ण ऑटो बुक केलं? बघा सर, समजा लोकलमध्ये कोणी जर जात असेल 2, 3, 4 घेऊन जाता, म्हणजे एकाला कर कोणी देत नाही। एकाला देणं म्हणजे ना आपल्याला परवडत का? आम्ही काय म्हणता की सर जे आहेत मिनिमम भाडं 4 रुपये एका व्यक्तीला इथून त्या बसस्थानकाला 10 रुपये फक्त 10 रुपये, तर ते तुम्हाला या ठिकाणी परवडत आहे का? हो, 10 रुपये परवडत आहे, म्हणजे कसं काय 1 किलोमीटर असल्यामुळं। आता जेणेकरून समजा आम्हाला दूर जायचं, तर कोणी म्हणतात 60 चौकला सोडा, कोणी म्हणतात थोडं पुढे सोडा, तर आम्हाला ते 10 रुपयाला परवडत नाही पैसे। आता कसं आहे, आम्हाला तर घेऊनच जावं लागते, कारण का जनताला आम्ही जास्त मागले तर कोणी देत नाही। आता आम्ही तर घेऊन जावंच लागते त्याला। क्या नाम है साहब का? कब से आपका ऑटो चलाते? 20 साल के करीब हुआ। इस बार जो महंगाई बढ़ रही है उसके बारे में क्या बोलना चाहेंगे? परेशानी आ रही साहब, तो डीजल महंगा हो गया। यहाँ से जाना बोलते वही टिकट है, टिकट में बुकिंग है बड़ा, अभी जाना हो डीजल में आना, डीजल को चले गए वहाँ नंबर लगा के घंटा चल जा, यहाँ से गाड़ी का नंबर चल जाता, सुबह में आगे शाम तक बाइक मारे भी निकल जाते। आप इसमें 20 साल का जो आपका अनुभव था, उस अनुभव से 5 साल के अंदर कैसा लग रहा था? बहुत परेशानी है सर, आज साल में परेशानी का बहुत ज़्यादा परेशानी हो गई। आज तक तो ऐसा कभी भी नहीं हुआ। तो अगर आपका ऑटो नहीं चला, अगर आपको डीजल नहीं मिल रहा तो आप क्या करना चाहेंगे? करेंगे साहब, आप खाली फिर पता क्या करके खाने की परेशानी कर रहे हैं। बच्चों को पालने की परेशानी कह रहे हो।
वो डीजल तो महंगा होगा, टिकट को तो 1 रुपया भी नहीं बढ़ा। आप डीजल बढ़ेगा तो टिकट भी बढ़ेंगे क्या? और बढ़ाएंगे साहब, लेकिन बढ़ाना तो चाह रहे हैं हम टिकट, नहीं बढ़ा तो नहीं चलता था। पेट्रोल पंपचे आमच्यासोबत कर्मचारी उपस्थित आहेत ते या ठिकाणी सतत डिझेल पेट्रोल सर्व वाहनांना देत आहेत. काय सांगितलं साहेब, मोठ्या वाहनाला किती रक्कम देण्याचं आपल्याकडे काही जी आर आलेला आहे का? लिमिट नाही तेवढी जी आर आलेली नाही. सगळ्याला पुरे नसेल तर आम्ही द्यायला. मोठ्या गाडीला लाईनवरच्या गाडीला 100 रुपये, लोकलचे काय आहे ते 4,000 5,000 असे बघून द्यायला. 1000 रुपये 500 रुपये अशा पद्धतीने सर्वांना दिलं आहे. आणि शेतीच्या मशागतीसाठी जर एखादी शेतकरी ड्रम घेऊन आला तर त्याला पण तिथं देणार नाही नाही त्याला नाही. त्यांना दिलं. वरून आदेश आलेले आहेत ड्रममध्ये किंवा कॅनमध्ये ते नहीं मिल रहा है, कहीं नहीं मिल रहा है, 2-2 घंटा लग रहा है. इसके बाद मैं यहाँ पर मेरे को आधा घंटा ज़्यादा हो गया. मैं 100 लीटर आया था, लेके गया था. अभी 80 लीटर अभी लेंगे. आपको वहाँ तक पहुँचने के लिए कितना लीटर लगता है? तो वहाँ तक पहुँचने के लिए 250 लीटर लगता है. तो उतना मिल रहा है कि आपको नहीं मिल रहा है? लेकिन आपको हर जगह एक दिन ऐसा रास्ता है. हाँ, रोक खा रहना पड़ता है. तो आपको खाने पीने का इंतजाम हो रहा है कहीं? खाना तो कहीं कहीं पैसा नहीं मिलेगा, डीजल नहीं चलेगी, गाड़ी चलेगी, कहाँ से हो पाएगा? कितने दिन में गाड़ी पहुँचती थी आपकी? हमारी गाड़ी दूसरे दिन पहुँच रही है, 2.5 दिन लग जा रहा है. अच्छा, डीजल पेट्रोल की वजह से. काय पंची मारत हो किंवा नांगर मारत हो, कसं आहे? 800 रुपये 800 रुपये प्रमाणे. तर ते परवडायला नाही का तुम्हाला? परवडला ते साहेब, आता शेती तर करावं लागणार आहे. हां, शेतकऱ्याला परवडला तेवढं. पंजी कसं एकर? 800 रुपये आणि नांगर? नांगर 2,000 रुपये. 2000 रुपये. आणि पेरणी? पेरणी 800 रुपये. 800 रुपये. तर आता सध्या डिझेल आणि पेट्रोल या 10 दिवसामध्ये सतत वाढलेलं आहे. तरी पण तुमचं दर तेच आहे. तर तुम्ही सुद्धा वाढणार आहोत का नंतर? नंतर पुढे रोज पण आपलं सगळं तर वाढावं लागतं. कहाँ से आए हो भैया? आंध्रा से आंध्रा से. किधर जा रहे हो? हिंगोली जा रहा है. हिंगोली जा रहे हो. तो आपको डीजल पेट्रोल मिल रहा है क्या हर जगह? इधर महाराष्ट्र में नहीं मिल रहा, हाँ. आंध्रा में है. तो अगर आपको डीजल पेट्रोल नहीं मिल रहा तो आपकी गाड़ी कैसे पहुंच रही है वहाँ? बहुत थोड़ा काम डाले तो 2,000 डाल रहे हैं, 1,500 डाल रहे हैं. कितने दिन में पहुंचते थे आप? कितना दिन लग रहा है? अब मामूल से 3 दिन में पहुँचे थे, 4 दिन लग गए. 1 दिन 2 दिन चल डीजल जाओ. पेट्रोल से आपको खाना परवड़ रहा है क्या? आपका खाना पीना? भाड़ा तो अभी नहीं, 1 रुपया भी नहीं चढ़ाया, वही भाड़े में चल रहा है. डीजल का रेट तो 3 रुपया चढ़ गया, वही भाड़े में चल रहा है. गाड़ी घुमाने का बेकार है अभी, भाड़ा तो नहीं चल रहा. कहाँ से आए हो? चेन्नई से. किधर जा रहे हो? जयपुर. चेन्नई से जयपुर जाने में कितना डिस्टेंस था पहले? यानी कि अभी 5-6 घंटे एक्स्ट्रा लग रहा है. यानी कि डीजल पेट्रोल नहीं मिलने की वजह से डिस्टेंस उतना ही है, मतलब टाइम बढ़ गया है, वो भी डीजल पेट्रोल नहीं मिलने की वजह से. मंडी का माल है. कच्चा माल उठा लिया तो 1-2 दिन चल जाता, 1 दिन चल जाता. पार्टी लोग से बहुत झगड़ा हो रहा है. भाड़ा देने में भी या ठिकाणी पाहू शकता अनेक वाहनधारक आहेत. कोणाच्या याच्यामध्ये मंडीचं भाजीपाल्याचा माल आहे, कोणाकडे फरशी आहे, कोणाकडे ग्रेनेट आहे, कोणाकडे आपण पाहू शकता कंटेनर आहे, ज्यांना अति आवश्यक वेळेवर पोहोचण्याचं या ठिकाणी कार्य करावं लागते. परंतु डिझेल पेट्रोल न भेटत असल्यामुळे मोठे वाहनधारक जे 1 ते 1.5 दिवसामध्ये किंवा 1 दिवसामध्ये पोहोचत होते त्यांना 3-3 दिवस 2.5 दिवस लागत आहे. त्याच्यासाठी त्यांना या ठिकाणी मोठा फटका त्यांच्या भाड्यावर, त्यांच्या राहण्याच्या खाण्याच्या परिणामावर बसत आहे. त्यांना वेळेवर खायला सुद्धा भेटत नाही, जायला वेळेवर भेटत नाही, त्याच्यासाठी त्यांना भाडासुद्धा वेळेवर भेटत नाही, अशी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं या ठिकाणी वाहन चालक अनेक या ठिकाणी आपली समस्या मांडली आहेत. अनेकांच्या प्रतिक्रिया आज आम्ही NCN न्यूज या टीव्हीच्या माध्यमातून आज सरकारपर्यंत पोहोचण्याचं कार्य करत आहोत. कॅमेरामॅन असोत, NCN न्यूज टीव्ही.